तर आता खूप गरमीचे दिवस चालू आहेत. खूप कडक ऊन पडत आहे आणि खूप गरम सुद्धा होत आहे सध्या. तर अशा गरमीच्या दिवसामध्ये आपण बाहेर जाऊन आईस्क्रीमच्या गाड्यावर कधी बदाम शेक पितो, तर कधी फालुदा खातो, कुठलेही वेगवेगळे प्रकारचे थंड पेय पितो किंवा आईस्क्रीम खातो. अशाच थंड पेयामधला एक आज आपण पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे बदाम शेक. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला गॅसवरती कढाई ठेवली. कढाईमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला, का तर दूध खाली चिटकू नये म्हणून. त्याच्यामध्ये आपल्याला 4 कप दूध घालून घ्यायचं आहे. तर दूध तुम्ही तापून ठेवलेलं जर असेल ते सुद्धा वापरू शकता किंवा बिना तापवलेलं असेल ते सुद्धा वापरू शकता. तरी तर मी 4 कप दूध घेतलं आहे, म्हणजेच 1 लिटर दूध घेतलेलं आहे. याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर थोडंसं चमच्यानं असं ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याला असंच उकळायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथं आपण बदामाचे साल काढून घेऊया. मी इथं 20 बदाम घेतले आहेत. बदामांना 1 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं. गरम पाण्यात घातल्यामुळेच 1 तासामध्ये छान भिजले गेले, नाहीतर त्यांना तुम्ही रात्रभर भिजत घालू शकता. आता याचे सगळे साल काढल्यानंतर याला मिक्सर मधून आपल्याला थोडंसं पाणी घालून एकदम बारीक त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जे 4 कप दूध मी इथं गरम करायला ठेवलं होतं ना कढाईमध्ये, त्याच्यातलंच थोडंसं दूध मी इथं कपामध्ये काढून घेतलेलं. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये एकही गुठळी ठेवायची नाही आपल्याला. आता इथे दुधाला छान असं उकळी आलेली आहे. छान असं उकळत आहे दूध. त्याच्यामध्ये बदामाची जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला सुद्धा आपल्याला एक 4-5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं शिजवून घेतलं की मग याच्यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडरचं जे दूध तयार करून ठेवलं आहे ते इथं थोडं घालून घ्यायचं आहे. अगदी एकदाच ओतायचं नाही, थोडंसं असं थोडं घालायचं आणि चमच्यानं ढवळत राहायचं आहे. याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असते, त्यामुळे ते पटकन असं तळाशी चिटकू शकतं खाली, म्हणून त्याला चमच्यानं ढवळत राहायचं आहे. कस्टर्ड पावडरचं जे मिल्क आहे ते घातल्यानंतर आपल्याला एक आणखी 4-5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. तर इथं मी पाव कप साखर घातली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. अगदी मी इथं पाव टीस्पून हळद ऍड केली आहे. हळद का ऍड केली? कलर छान येतो, रंग मस्त येतो हळदीने, म्हणून याच्यामध्ये हळद ऍड केली आहे. साखर घातल्यानंतर आणखीन मी त्याला थोडंसं शिजवून घेतलं आहे, म्हणजेच त्याला दाटसरपणा येऊस्तर शिजवून घेतलेला आहे. आणि थोडासा दाटसरपणा आला की मग याच्यामध्ये आपल्याला थोडेसे बदामाचे काप आणखी घालून घ्यायचे आहेत, कारण बदामाचे काप प्रत्येक घोटामध्ये आपल्या पिताना जेव्हा आपण बदाम शेक पितो ना, तेव्हा प्रत्येक घोटामध्ये एक असा थोडासा तुकडा आला पाहिजे बदामाचा, म्हणजे छान लागतो. तर जर तुम्हाला वाटलं ना की हा बदाम शेक थोडासा पातळ वाटतोय, असं घट्ट वाटत नाहीये, तर त्या टायमिंगला तुम्ही काय करायचं, याच्यातलंच थोडंसं दूध घ्यायचं एखाद्या वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून जी कस्टर्ड पावडर आहे ना ती थोडीशी मिक्स करायची याच्यामध्ये, अर्धा टेबलस्पून एवढी, आणि त्याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये टाकून छान असं शिजवून घ्यायचं आहे. इथं मी चमचा घालून तुम्हाला दाखवलं आहे. चमच्याच्या पाठीमागून छान अशी एक लेअर येत आहे, म्हणजेच म्हणायचं आपलं हे बदाम शेक जे आहे ते तयार झालं आहे परफेक्ट असं. गॅस बंद करायचा. ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पूड टाकून घेतली आहे. छान फ्लेवर येतो याचा. आता याला थंड होण्यासाठी असंच रूम टेम्परेचरवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे. थंड झालं की मग याला फ्रीजमध्ये एखाद्या तासासाठी ठेवायचं, म्हणजे छान असं थंडगार होतं. 1 तासानंतर मी याला काढून घेतलं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असं दाटसरपणा आलेला आहे आणि किती छान असा डिलिशियस असा आपला हा बदाम शेक दिसत आहे. तर आता इथं मी त्याला सर्व केलेला आहे ग्लासामध्ये, तुम्ही पाहू शकता. आणि असा हा तुम्ही बदाम शेक घरच्या घरी बनवू शकता. सोपी पद्धत आहे, अगदी काही वेगवेगळे त्याला साहित्य सुद्धा लागत नाही, अगदी थोड्या 2-3 साहित्यामध्ये तयार होतो. अशा ह्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं जे थंड पेय आहे ते बनवून घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि कधी तुम्हाला जेव्हा असं जास्त गरम वाटेल, गरमी वाटेल, तेव्हा तुम्ही पिऊ शकता किंवा घरच्यांनाही सगळ्यांना पिऊ घालू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा. वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा.